Hello everyone. In previous lecture, we have studied syllabus topic 5.8 energy audit procedure. There are two types of energy audit: walkthrough audit and detailed audit. We have studied these two types of energy audit in details in previous lecture. Now, in this video, we will going to study payback period. Payback period म्हणजे परतावा कालावधी. In MSBT Summer 18 exam, the question is asked: define and explain the procedure to calculate the payback period. Also state its significance. Payback period परतावा कालावधी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत ही स्पष्ट करा आणि त्याची व्याख्या करा. हा प्रश्न समर 18च्या MSBTच्या एक्झाममध्ये विचारला होता. ऑल्सो स्टेट इट्स सिग्निफिकन्स. ओके, त्याचबरोबर त्याचे महत्त्व सुद्धा लिहा असा प्रश्न होता. फॉर द सिस्टम्स रिहॅबिलिटेशन, ओके, सिस्टमच्या पुनर्वसन किंवा पूर्वपदावर त्याची पुन्हा स्थापना करणे. ओके, फॉर द सिस्टम्स रिहॅबिलिटेशन वी हॅव टू इनकॉर्पोरेट, त्याला आपण समाविष्ट करतो एनर्जी इफिशियंट स्कीम. ओके, ऊर्जा कार्यक्षमतेची योजना जी आहे ती त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. व्हेन वी अप्लाय एनी एनर्जी इफिशियंट मेथड, जेव्हा आपण अप्लाय करू एनर्जी इफिशियंट मेथड म्हणजे ऊर्जा कार्यक्षम पद्धत, वी हॅव टू चेक इट्स कॉस्ट इफेक्टिवनेस. ओके, त्याचा आपण खर्च प्रभावीपणा चेक करतो. ओके, खर्च प्रभावीपणा किती आहे त्या सिस्टमवरती ते चेक केला जातो. द पेबॅक पिरियड इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड. ओके, मग त्याच्यासाठी परतावा कालावधी हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट पद्धत आहे. फॉर द असेसमेंट म्हणजे त्याचं आकलन करण्यासाठी, फॉर द असेसमेंट ऑफ द कॉस्ट इफेक्टिवनेस. ओके, खर्च प्रभावीपणाचा एक आकलन करण्यासाठीची एक पद्धत आहे पेबॅक पिरियड म्हणजे परतावा कालावधी. ही एक महत्त्वाची मोस्ट इम्पॉर्टंट महत्त्वाची पद्धत आहे. व्हाईल डिटरमाइनिंग द पेबॅक पिरियड डिटरमाइनिंग करायच्या वेळी ऑफ ॲन एनर्जी इफिशियन्सी टेक्निक. ओके, ऊर्जा कार्यक्षमतेच्या टेक्निकचा ज्यावेळी आपण पेबॅक पिरियड डिटरमाइन करायला जातो, त्याचं उत्खनन करायला जातो, त्यावेळी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज युजफुल. ओके, खालील माहिती ही युजफुल असते. प्राईस ऑफ द बाईंग अँड एनर्जी इफिशियन्सी टेक्निक. प्राईस ऑफ द बाईंग, ओके, म्हणजे विकत घेण्याची किंमत. अँड एनर्जी इफिशियन्सी टेक्निक, ओके, ऊर्जा कार्यक्षमतेची टेक्निक म्हणजे तंत्र, काही कौशल्य. ओके, एक्सपेन्सेस फॉर द इन्स्टॉलेशन्सवरतीचा जो काय खर्च आहे तो. ऑफ ॲन एनर्जी इफिशियन्सी टेक्निक. रनिंग कॉस्ट ऑफ एनर्जी. ओके, रनिंग कॉस्ट म्हणजे चालू खर्च. टोटल क्वांटिटी ऑफ एनर्जी सेव्ड बाय युझिंग ॲन एनर्जी इफिशियन्सी टेक्निक. टोटल मनी सेव्ड बाय युझिंग ॲन एनर्जी इफिशियन्सी टेक्निक. ओके, अशा काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन करायला जात असताना. ओके, परतावा कालावधी कॅल्क्युलेट करायला जात असताना. ठीक आहे, तर पहा पेबॅक पिरियड डेफिनेशन. पेबॅक पिरियड म्हणजे काय किंवा परतावा कालावधी म्हणजे काय? इट इज द टाईम रिक्वायर्ड फॉर ॲन एनर्जी इफिशियन्सी मेथड. ऊर्जा कार्यक्षमतेच्या पद्धतीला एक टाईम लागतो, एक कालावधी लागतो. कशासाठी? पहा, टू कवर. ओके, टू कवर इट्स परचेस. ठीक आहे, म्हणजे विकत घेतलेल्या किमतीला कवर करणे म्हणजे ती मिळवणे. ओके, परचेस, इन्स्टॉलेशन अँड रनिंग कॉस्ट. ओके, चालू खर्च, इन्स्टॉलेशनचा खर्च आणि परचेसचा खर्च तो भरून काढण्यासाठी, कवर करण्यासाठी जो एनर्जी इफिशियन्सी पद्धतीला जो कालावधी लागतो त्याला आपण पेबॅक पिरियड म्हणतो किंवा त्याला परतावा कालावधीसुद्धा म्हणतो. इफ ॲन एनर्जी इफिशियन्सी मेथड, जर का ऊर्जा कार्यक्षमतेच्या पद्धतीमध्ये इज नॉट गिविंग इनफ एनर्जी कॉस्ट सेविंग टू पे फॉर इट्स परचेस, इन्स्टॉलेशन अँड रनिंग कॉस्ट विदिन द लाईफ ऑफ द मेथड, इट शुड नॉट बी इन्स्टॉल्ड. ओके, जर का एखाद्या सिस्टममध्ये पहा, जर का एखाद्या सिस्टममध्ये पुरेसा एनर्जी कॉस्ट सेविंग म्हणजेच काय, टू पे फॉर इट्स परचेस, इन्स्टॉलेशन अँड रनिंग कॉस्ट इत्यादी गोष्टी त्याच्या आयुष्यभरामध्ये विदिन द लाईफ, त्याच्या आयुष्यभरामध्ये, एखाद्या सिस्टमच्या आयुष्यभरामध्ये जर दिलेला नसेल, इट शुड नॉट बी इन्स्टॉल्ड, तो इन्स्टॉल्ड केलं नाही पाहिजे. ओके, रनिंग कॉस्ट
may include periodic replacement of parts like filters, belts, etc. रनिंग कॉस्ट म्हणजे चालू खर्च जो आहे मे इन्क्लूड त्याच्यामध्ये असायला पाहिजे पिरियडिक रिप्लेसमेंट. ओके, एखाद्या ठराविक कालावधीनंतर रिप्लेसमेंट म्हणजे त्याची बदली करणे ऑफ पार्ट्स लाईक फिल्टर्स, बेल्ट्स एट्सेट्रा. फॉर द एस्टिमेशन ऑफ सिम्पल पेबॅक पिरियड, सिम्पल पेबॅक पिरियडचा जो काय एस्टिमेशन आहे, जमा खर्च आहे, फॉर अ पर्टिक्युलर एनर्जी मेथड, एका ठराविक ऊर्जेच्या पद्धतीमध्ये वी कॅन डू अ पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन, आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन करू शकतो. देन सिलेबस टॉपिक 5.9.1 पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन, परतावा कालावधीचा कॅल्क्युलेशन करायचं आहे. वी मे हॅव सॉफ्टवेअर बेस्ड कॅम्प्युटराइज्ड सिस्टम फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ पेबॅक पिरियड. ओके, देर आर नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस युझिंग कॉम्प्युटराइज्ड सिस्टम. एक कॉम्प्युटराइज्ड सिस्टम असते जिथे आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन करू शकतो. देर आर नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस युझिंग कॉम्प्युटराइज्ड सिस्टम. ओके, कॉम्प्युटराइज्ड सिस्टम असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. डिफिकल्ट अँड कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स, अवघड आणि गुंतागुंतीचे कॅल्क्युलेशन जे आहेत कॅन बी डन व्हेरी इझिली अँड विथ लेस टाईम युझिंग कॉम्प्युटराइज्ड सिस्टम. परंतु व्हेन द कॉम्प्युटराइज्ड मेथड इज नॉट इझिली अवेलेबल, जर का कॉम्प्युटराइज्ड मेथड ही शक्यतो तितक्या सोप्या पद्धतीने उपलब्ध नसेल तर सिम्प्लिफाईड वे ऑफ कॅल्क्युलेटिंग द पेबॅक पिरियड इज, एक सोपी पद्धत आहे पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन करण्याची, इज गिवन ॲज फॉलोज, जी ती खाली दिलेली आहे. पेबॅक पिरियड, ओके, परतावा कालावधी इक्वल्स टू फर्स्ट कॉस्ट डिवायडेड बाय ॲन्युअल सेव्हिंग. ओके, प्रथम किंमत छेद ॲन्युअल सेव्हिंग, वार्षिक बचत. ओके, प्रथम किंमत म्हणजे एखादी सिस्टम इन्स्टॉल करतानाची जी किंमत होती, प्रथम किंमत फर्स्ट कॉस्ट डिवायडेड बाय ॲन्युअल सेव्हिंग भागिले वार्षिक बचत. याच्याने आपण काय करू शकतो, पेबॅक पिरियड म्हणजे परतावाचा कालावधी शोधू शकतो. ओके, मग आता फर्स्ट कॉस्ट म्हणजे काय, प्रथम किंमत म्हणजे काय, इक्वल्स टू ॲडिशनल कॉस्ट ऑफ परचेसिंग द न्यू एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट, ॲडिशनल कॉस्ट. ओके, नवीन ऊर्जा कार्यक्षमतेचे जे इक्विपमेंट आहेत ते त्याच्यामध्ये ॲडिशनल कॉस्ट होतात परचेस केल्यानंतर, विकत घेतल्यानंतर. म्हणजेच काय पहा, द कॉस्ट ऑफ द एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट, ओके, ऊर्जा कार्यक्षमता उपकरणांची किंमत वजा मायनस द कॉस्ट ऑफ इनइफिशियंट इक्विपमेंट. ओके, द कॉस्ट ऑफ इनइफिशियंट इक्विपमेंट, इनइफिशियंट म्हणजे अकार्यक्षम उपकरणे, दॅट कुड बी हॅव अदरवाईज बीन इन्स्टॉल्ड. ओके, दॅट कुड बी हॅव अदरवाईज बीन इन्स्टॉल्ड म्हणजे च्या बदल्यात स्थापित केले गेलेले आहेत. याला आपण फर्स्ट कॉस्ट म्हणतो, प्रथम किंमत. ओके, लेबर कॉस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन द फर्स्ट कॉस्ट, मजुरीचा जो काय खर्च आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे फर्स्ट कॉस्टमध्ये. इट इज बिकॉज इट इज अ कॉस्ट दॅट वुड बी देअर रिगार्डलेस ऑफ वेदर द इक्विपमेंट वॉज अपग्रेडेड ऑर नॉट. कारण की त्याच्यामध्ये जो इक्विपमेंट आहे तो अपग्रेडेड केलेला असेल किंवा नसेल, म्हणून याच्यामध्ये तो इन्क्लुडेड नाही आहे लेबर कॉस्ट. ॲन्युअल सेव्हिंग, आता वार्षिक बचत म्हणजे काय पहा, इक्वल्स टू एक्झिस्टिंग ॲन्युअल एनर्जी कॉस्ट म्हणजे सध्याचा वार्षिक ऊर्जेची किंमत मायनस न्यू ॲन्युअल एनर्जी कॉस्ट. ओके, मायनस नव्याने येणारा वार्षिक ऊर्जेचा किंमत. ओके, इंटू ब्रॅकेट विथ ओल्ड इक्विपमेंट. ओके, जुन्या इक्विपमेंट बरोबर आणि इंटू विथ एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट. ओके, आणि नवीन ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपकरणातून. अशा पद्धतीने वार्षिक बचत ते आपण मिळवू शकतो. ठीक आहे, तर पेबॅक पिरियड कॅल्क्युलेशन करण्याचा जो काय फॉर्म्युला आहे तो पेबॅक पिरियड इक्वल्स टू फर्स्ट कॉस्ट डिवायडेड बाय ॲन्युअल सेव्हिंग, प्रथम किंमत भागिले वार्षिक बचत. यालाच आपण परतावा कालावधी किंवा आपण पेबॅक पिरियडसुद्धा याला म्हणतो. एनर्जी गाईड लेबल्स डिस्प्लेड ऑन अप्लायन्सेस, एनर्जी वापराबद्दलचे जे काही लेबल्स आहेत ते डिस्प्ले केलेले असतात अप्लायन्सेसवरती. विल हेल्प अस टू कॅल्क्युलेट ॲन्युअल एनर्जी कॉस्ट. ओके, ते आपणाला मदत करतात की ॲन्युअल एनर्जी कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी, वार्षिक ऊर्जेची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी. टू कॅल्क्युलेट द ॲन्युअल एनर्जी कॉस्ट, ओके, वार्षिक ऊर्जेचा खर्च कॅल्क्युलेट करण्यासाठी द एनर्जी रेट इन आवर एरिया मस्ट बी नोन. ओके, ऊर्जेचा जो काय दर आहे तो आपणाला माहीत पाहिजे. इलेक्ट्रिसिटी कॉस्ट पर किलोवॅट आवर,
इलेक्ट्रिसिटी कॉस्ट पर किलोवॅट म्हणजेच काय की प्रति युनिट किती दर आहे आपल्या एरियातला तो आपल्याला माहीत पाहिजे. युझिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द टेबल प्रोव्हाइडेड ऑन द लेबल using the information from the table provided on the label, the annual energy cost of using specific equipment can be found out. ओके, दिलेल्या टेबलच्या माहितीवरून आपण म्हणजे लेबलवरती टेबल आहे त्याच्या माहितीवरून आपण काय करू शकतो, ॲन्युअल एनर्जी कॉस्ट एका ठराविक स्पेसिफिक विशिष्ट इक्विपमेंटचा कॅल्क्युलेट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. सिलेबस टॉपिक 5.10 एनर्जी ऑडिट रिपोर्ट. आता हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. सिलेबस टॉपिक 5.10 एनर्जी ऑडिट रिपोर्ट, ऊर्जेचा तपासणीचा अहवाल रिपोर्ट. ओके. 5.10.1 जनरल प्रिन्सिपल्स फॉर रायटिंग बेटर. जनरल प्रिन्सिपल्स फॉर रायटिंग बेटर. प्रिन्सिपल्स म्हणजे काय, तत्वे, सामान्य तत्वे आहेत. बेटर चांगल्या पद्धतीनं रिपोर्ट लिहिण्यासाठीचे. ओके. ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट म्हणजे तपासणीचे अहवाल किंवा आपण त्याला म्हणतो लेखापरीक्षेचे अहवाल. जनरल प्रिन्सिपल्स सामान्य तत्वे फॉर रायटिंग बेटर ऑडिट रिपोर्ट. नो द रीडर. नो द रीडर. ओके. सिंपल डायरेक्ट लँग्वेज. रीडर माहीत करून घ्या. सिंपल डायरेक्ट लँग्वेज असायला हवी. ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन. जी काय माहिती आहे त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन असायला पाहिजे, सादरीकरण असायला पाहिजे. क्लिअर रिकमेंडेशन्स. ओके. स्पष्ट शिफारशीमध्ये असलं पाहिजे. एक्सप्लेनेशन ऑफ अझम्पशन्स. ज्या काय मान्यता आहेत त्यांचं स्पष्टीकरण तिथे असायला पाहिजे. ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी. ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी पाहिजे. क्लिअर कॅल्क्युलेशन्स हवेत. ओके. हे काय आहे, जनरल तत्वे आहेत, सामान्य तत्वे आहेत एक ऑडिट रिपोर्ट लिहिण्यासाठी. पहा, नो द रीडर, सिंपल डायरेक्ट लँग्वेज, ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन, क्लिअर रिकमेंडेशन्स, एक्सप्लेनेशन ऑफ अझम्पशन्स, ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी, क्लिअर कॅल्क्युलेशन्स. फिगर C5.6 जनरल प्रिन्सिपल्स फॉर रायटिंग बेटर ऑडिट रिपोर्ट. फर्स्ट आहे नो द रीडर. ओके. नो म्हणजे माहीत करणे. नो द रीडर. देर आर मेनी पीपल इन द ऑर्गनायझेशन दोज रिक्वायर टू रीड द ऑडिट रिपोर्ट. ओके. एखाद्या संस्थेमध्ये बरेचसे लोक असतात की जे ऑडिट रिपोर्ट रीड करण्यासाठी गरजेचे आहेत. दिस रेंजेस टर्म्स द CEOs टू द फ्लोअर सुपरवायझर, हेन्स द व्हेरिएशन इज दिअर डिटेल नीड्स. रिपोर्ट शुड इन्क्लूड एक्झिक्युटिव्ह समरी. ओके. रिपोर्ट शुड इन्क्लूड एक्झिक्युटिव्ह समरी. आता एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजेच काय की अंमलबजावणी करणारा सारांश. एक्झिक्युटिव्ह समरी अंमलबजावणी करण्यायोगाचा किंवा करणारा सारांश. समरी म्हणजे सारांश. तो त्याच्यामध्ये असला पाहिजे रिपोर्टमध्ये, अहवालामध्ये. फॉर द डिसिजन मेकिंग सेन्सर्स. ओके. डिसिजन मेकिंग सेन्सरसाठी. अँड टेक्निकल सेगमेंट्स फॉर ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. आणि टेक्निकल सेगमेंटसाठी फॉर ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. ओके. इम्प्लिमेंटेशनसाठी, इम्प्लिमेंटरसाठी. ओके. सेकंड पॉईंट आहे सिंपल डायरेक्ट लँग्वेज. हा जनरल प्रिन्सिपल सुरू आहे फॉर रायटिंग बेटर ऑडिट रिपोर्ट. सिंपल डायरेक्ट लँग्वेज. रीडर्स मे बी प्रोफेशनल्स ऑर जनरल ट्रेड पीपल. रीडर्स कोण असायला पाहिजेत, प्रोफेशनल्स असायला हवेत किंवा जनरल ट्रेड पीपल. द लँग्वेज यूज्ड मस्ट बी ल्युसिड. ओके. द लँग्वेज यूज्ड मस्ट बी ल्युसिड. ल्युसिड म्हणजे सुबोध किंवा स्पष्ट. जी काय भाषा आहे ती सुबोध किंवा स्पष्ट पाहिजे. अँड अंडरस्टँडेबल, जी समजण्यायोग्य पाहिजे टू ऑल रीडर्स. अँड रिपोर्ट शुड बी ब्रीफ अँड क्लिअर. ब्रीफ म्हणजे थोडक्यात पाहिजे. रिपोर्ट कसा हवा, थोडक्यात आणि स्पष्ट हवा. थर्ड पॉईंट आहे ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन. ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन. माहिती, रिपोर्टमध्ये जी माहिती आहे त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन असायला हवं. ओके. द रिपोर्ट अँड इट्स फाइंडिंग्स. द रिपोर्ट्स अँड इट्स फाइंडिंग्स. अहवाल आणि त्याचे फाइंडिंग्स कॅन बी मेड व्हिज्युअली अपीलिंग. व्हिज्युअली अपीलिंग म्हणजे नेत्रदीपक आणि आकर्षक मनमोहक असायला हवेत. बाय द यूज ऑफ फोटोज, चार्ट्स, डायग्राम्स अँड स्कीमॅटिक्स. मेनी सॉफ्टवेअर्स आर अवेलेबल टू जनरेट ग्राफ्स अँड चार्ट्स विच कॅन हेल्प. ओके. असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत की ते ग्राफ्स आणि चार्ट्स जनरेट करतात. ओके. त्यांचं हेल्प घेतलं पाहिजे. पॉईंट नंबर 4
क्लिअर रिकमेंडेशन्स. ओके, स्पष्ट काय पाहिजे, शिफारसता पाहिजे, स्पष्ट शिफारस पाहिजे. रिकमेंडेशन्स म्हणजे शिफारस केलेली. रिकमेंडेशन्स आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दी रिपोर्ट. ओके, अहवालाची जी काही शिफारस आहे तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे. इट शुड नॉट बी जनरलाइज्ड वन अँड कन्फ्युजिंग रीडर. इन्स्टेड दॅट एक्सपेक्टेड इज इट should be specific, clear and sufficiently detailed. ओके, फिफ्थ पॉईंट आहे एक्सप्लेनेशन ऑफ अझम्पशन्स. ओके, जे काय मान्यता आहेत, अझम्पशन्स आहेत, मानलेल्या आहेत गोष्टी, त्यांचं एक्सप्लेनेशन असायला हवं. अझम्पशन्स मेड इन द कॅल्क्युलेशन्स शुड बी एक्सप्लेन्ड क्लिअरली इन द रिपोर्ट. ओके, अझम्पशन्स मेड इन द कॅल्क्युलेशन्स शुड बी एक्सप्लेन्ड क्लिअरली इन दी रिपोर्ट. ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी. ॲक्युरेसी अचूकता आणि कन्सिस्टन्सी. ओके, एरर्स इन द कॅल्क्युलेशन्स बुलडोज. एरर्स इन द कॅल्क्युलेशन बुलडोज. बुलडोज करणे म्हणजे काढून टाकणे. ठीक आहे, बुलडोज. द डिपेंडेबिलिटी. डिपेंडेबिलिटी म्हणजे अवलंबित्व. ओके, एरर्स इन द कॅल्क्युलेशन बुलडोज द डिपेंडेबिलिटी ऑफ द रिपोर्ट. हॅन्स कॅल्क्युलेशन हॅज टू बी ॲक्युरेट. इन ॲडिशन टू दिस, याच्या व्यतिरिक्त report should not differ in terms of style, terminology used and units of measure. सेवन्थ पॉईंट आहे, लास्ट पॉईंट, क्लिअर कॅल्क्युलेशन्स. स्पष्ट समीकरणे तिथे हवेत, कॅल्क्युलेशन्स हवेत. मेथोडॉलॉजी ऑफ कॅल्क्युलेशन शुड बी मेन्शन्ड क्लिअरली. ॲक्युरेसी ऑफ अझम्पशन्स अँड कॅल्क्युलेशन्स मे बी व्हेरीफाईड बाय रीडर इट नीडेड. इट इज सजेस्टेड टू इन्क्लूड सॅम्पल कॅल्क्युलेशन्स ऑफ each kind. सिलेबस टॉपिक 5.10.2 टिपिकल कंटेंट ऑफ एन एनर्जी ऑडिट. ओके, एक सामग्री, विषय, मत. टिपिकल कंटेंट. कंटेंट म्हणजे विषय, मत आपण ज्याला म्हणतो, ऑफ एन एनर्जी ऑडिट. ऊर्जेचा जो काय तपासणी आहे, लेखापरीक्षा आहे, त्याचं एक टिपिकल कंटेंट, त्याचं एक टिपिकल मत. ओके, रिपोर्ट पहा, रिपोर्ट, एनर्जी ऑडिट रिपोर्ट. ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह समरी. एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजेच काय की अंमलबजावणी करणारा सारांश त्याच्यामध्ये असला पाहिजे. हे एक विशिष्ट मत आहे, कंटेंट आहे. की ऑडिट फाइंडिंग्स इन ब्रीफ. की ऑडिट फाइंडिंग्स इन ब्रीफ. की म्हणजे महत्त्वाचा, ऑडिट म्हणजे रिपोर्ट, ऑडिट म्हणजे तपासणी, फाइंडिंग्स इन ब्रीफ, ब्रीफ म्हणजे थोडक्यात. ॲन्युअल अझम्पशन्स अँड ऑर एनर्जी बजेट. वार्षिक कन्झम्पशन अँड आणि किंवा एनर्जी बजेट, ऊर्जेचं जे काय बजेट आहे तो. की परफॉर्मन्स इंडिकेटर्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत, एटसेट्रा इत्यादी गोष्टी ह्या की ऑडिट फाइंडिंग्समध्ये असायला हव्यात, ज्या की थोडक्यात असायला हव्यात. रिकमेंडेड एनर्जी सेव्हिंग मेजर्स विथ अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ईच. रिकमेंडेड एनर्जी सेव्हिंग मेजर्स, जे ऊर्जा बचतीचे जे काय शिफारस केलेले, सुचवलेले जे काय मेजर्स आहेत, उपाय आहेत, ते विथ अ ब्रीफ एक्सप्लेनेशन, ते थोडक्यात एक्सप्लेनेशन त्यांचं हवं. इम्प्लिमेंटेशन कॉस्ट, सेव्हिंग अँड इकॉनॉमिक्स. इंडिकेटर्स एक्झाम्पल IRR, NPV, SPP फॉर इच मेजर्स. ओके, प्रत्येक उपायासाठी इंडिकेटर्स हवेत. एनी अदर युजफुल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स. जर का अजून कोणते युजफुल इन्फॉर्मेशन असतील रिलेटेड टू इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स तर त्यासुद्धा असायला हव्यात एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये. ओके, अंमलबजावणी करणारा सारांश. सेकंड पॉईंट काय आहे, टिपिकल कंटेंट काय असायला हवा रिपोर्टमध्ये. ऑडिट ऑब्जेक्टिव्स, स्कोप अँड मेथोडॉलॉजी. ऑडिट ऑब्जेक्टिव्स, स्कोप अँड मेथोडॉलॉजी. ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्दिष्टे, स्कोप म्हणजे संधी, वाव, अँड मेथोडॉलॉजी म्हणजे पद्धत. अ डिक्लेरेशन ऑफ गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स. ओके, एक डिक्लेरेशन हवं गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हचं. अँड ऑडिट स्कोप. ओके, जे लेखापरीक्षा आहे, जे ऑडिट आहे त्याचं काय हवं, स्कोप हवा, वाव हवा, कुठं संधी हवी. फॅसिलिटीज अँड प्रोसेस. इन्फॉर्मेशन कलेक्शन अँड अनालिसिस मेथड. माहिती गोळा करण्याची पद्धत आणि विश्लेषण करण्याची पद्धत. ओके, प्लांट इंट्रोडक्शन. थर्ड पॉईंट आहे जो की कंटेंट आहे, टिपिकल कंटेंट आहे. प्लांट इंट्रोडक्शन, जनरल डिस्क्रिप्शन ऑफ प्लांट or the parts of it covered in the audit, size, purpose, configuration, etc. Okay,
जनरल डिस्क्रिप्शन पाहिजे प्लांटबद्दलचं किंवा त्याच्या पार्ट्स ऑफ द कवर्ड इन द ऑडिट, साईज, पर्पज, कॉन्फिगरेशन एटसेट्रा. कॉम्पोनंट ऑफ प्रोडक्शन कॉस्टचे कॉम्पोनंट्स जसे की रॉ मटेरियल्स असतील, एनर्जी असेल, केमिकल असेल, मॅनपॉवर, ओव्हरहेड, अदर. हे झालं प्लांट इंट्रोडक्शन. मेजर एनर्जी यूज अँड द युजर्स. ओके. फोर्थ पॉईंट आहे प्रोडक्शन प्रोसेस डिस्क्रिप्शन. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इन ब्रीफ. मॅन्युफॅक्चरिंग कशी आहे ते ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअली आहे. मेन युनिट ऑपरेशन्स अँड प्रोसेस फ्लो डायग्राम. मेन युनिट जे आहे त्याचं ऑपरेशन, त्याची कार्यप्रणाली अँड प्रोसेस फ्लो डायग्राम. मेन इनपुट्स, रॉ मटेरियल्स विथ क्वांटिटीज अँड कॉस्ट. हे सर्व कशात असायला हवं? रिपोर्टमध्ये. ओके. हे टिपिकल कंटेंट आहेत. ओके. फिफ्थ आहे एनर्जी अँड युटिलिटी सिस्टम डिस्क्रिप्शन. लिस्ट अँड डिस्क्रिप्शन ऑफ ईच युटिलिटी इन ब्रीफ. एनी ऑफ द फॉलोइंग दॅट आर ॲप्लिकेबल. इलेक्ट्रिसिटी असेल, स्टीम असेल, वॉटर असेल. ओके. कॉम्प्रेस्ड एअर, चिल्ड वॉटर, कूलिंग वॉटर, प्रोसेस हीटिंग. हे युटिलिटी आहेत, त्यांचं डिस्क्रिप्शन लिस्ट केलेलं असायला हवं. सिक्स्थ पॉईंट आहे प्रोसेस फ्लो डायग्राम अँड एनर्जी अँड मटेरियल बॅलन्स. प्रोसेस फ्लो डायग्राम अँड एनर्जी अँड मटेरियल डायग्राम. फ्लो चार्ट शोविंग फ्लो रेट, टेम्परेचर, pressure of all input output streams, water balance for major unit in the facility. सेवन्थ पॉईंट, सेवन्थ टिपिकल कंटेंट मत काय असायला हवं पहा. एनर्जी यूज ॲनालिसिस इन युटिलिटी अँड प्रोसेस सिस्टम. ऊर्जेचा जो काय वापर आहे त्याचं विश्लेषण युटिलिटीमध्ये आणि प्रोसेस सिस्टममध्ये. एनी ऑफ द फॉलोइंग दॅट आर ॲप्लिकेबल. ओके. खालील कोणतंही जे काही ॲप्लिकेबल असेल ते. इव्हॅल्युएशन ऑफ बॉयलर इफिशियन्सी. ओके. जर बॉयलर यूज केलं असेल तर तिचे मूल्यांकन असायला हवं. बॉयलर इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतेचा. असेसमेंट ऑफ फर्नान्स इफिशियन्सी. ओके. भट्टी असेल, भट्टीच्या कार्यक्षमतेचं असेसमेंट असायला हवं. परफॉर्मन्स ऑफ कूलिंग वॉटर सिस्टम, रेफ्रिजरेशन सिस्टम, कॉम्प्रेस्ड एअर सिस्टम, लोड इन्व्हेंटरी, रिझल्ट्स ब्रीफली. ओके. एट्थ पॉईंट, आठवा पॉईंट, एनर्जी यूज अँड एनर्जी कॉस्ट ॲनालिसिस इन दी प्लांट. ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेची जी काही किंमत आहे त्याचं विश्लेषण इन द प्लांटमध्ये. ओके. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन, विशिष्ट ऊर्जेचा वापर. समरी ऑफ एनर्जी बिल्स ॲनालिसिस रिझल्ट्स. त्याचा सारांश असायला हवा. एनर्जी बिल्स ॲनालिसिस रिझल्ट्स, एनर्जी कन्झम्पशन, ऊर्जेचा वापर आणि प्रोडक्शन रिलेशन ॲनालिसिस. बेंचमार्किंग ॲनालिसिस. बेंचमार्किंग म्हणजे रेफरन्स पॉईंट, त्याचं विश्लेषण. अझम्पशन्स अँड सॅम्पल कॅल्क्युलेशन्स. अझम्पशन्स अँड सॅम्पल कॅल्क्युलेशन्स. नाइन्थ पॉईंट, एनर्जी इफिशियन्सी ऑप्शन्स अँड रिकमेंडेशन्स. एनर्जी इफिशियन्सी ऑप्शन्स, ऊर्जा कार्यक्षमतेचे पर्याय आणि त्यांची शिफारसता. रिकमेंडेशन्स अँड एनर्जी सेव्हिंग ऑप्शन्स आर कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड ॲज लो कॉस्ट, मिडियम कॉस्ट. ओके. हे जे काय आहेत एनर्जी इफिशियन्सी ऑप्शन आणि शिफारसता हे खालील मुद्द्यांवरती अवलंबून आहेत. लो कॉस्ट, मिडियम कॉस्ट, हाय कॉस्ट. ओके. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, बचती संबंधाचे जे काही विश्लेषण आहे. ऑफ इफेक्टिव्ह मेजर्स, प्रभावी उपाय आहेत. इफेक्टिव्ह मेजर्स इन ब्रीफ, ते सुद्धा या रिपोर्टमध्ये की कंटेंट आहेत, टिपिकल कंटेंट आहेत. 10th पॉईंट, ॲन ॲक्शन प्लॅन इन ब्रीफ. ओके. ॲक्शन प्लॅन हवा थोडक्यात फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी इफिशियन्सी ऑप्शन. ऊर्जा कार्यक्षमतेच्या पर्याय जे आहेत त्यांच्या सादरीकरणासाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याला काय हवेत? ॲक्शन प्लॅन हवेत, जे की थोडक्यात असायला हवेत. कन्क्लुजन्स, निष्कर्ष, शेवट, निर्णय आपण ज्याला म्हणतो कन्क्लुजन. ॲक्नॉलेजमेंट. ओके. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे आभार, पोचपावती. अपेंडिक्सेस म्हणजे परिशिष्टे. बॅकग्राऊंड रिक्वायर्ड फॉर अंडरस्टँडिंग द कॅल्क्युलेशन्स अँड रिकमेंडेशन्स. इट मे इन्क्ल्यूड लिस्ट ऑफ एनर्जी ऑडिट वर्कशीट. लिस्ट ऑफ एनर्जी ऑडिट वर्कशीट, ऊर्जेचं जे काय लेखापरीक्षा आहे त्याचे वर्कशीट असायला हवेत, त्यांची लिस्ट असायला हवी. डाटा टेबल्स, रेफरन्स ग्राफ्स यूज्ड इन कॅल्क्युलेशन्स सच ॲज मोटर, ट्रान्सफॉर्मर, इफिशियन्सी कर्व्स, कार्यक्षमतेचं कर्व. ओके. इलेक्ट्रिसिटी अँड फ्युएल टॅरिफ्स, इलेक्ट्रिसिटी अँड फ्युएल टॅरिफ्स. लिस्ट ऑफ व्हेंडर्स. ओके. विक्रेत्यांची नावे. लिस्ट ऑफ व्हेंडर्स फॉर एनर्जी इफिशियन्सी टेक्नॉलॉजीज.
अँड अदर टेक्निकल डिटेल. ह्या सर्व गोष्टी टिपिकल कंटेंट आहेत. ओके, एनर्जी ऑडिट रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टी असायला हव्यात. इथं आपण पाहू शकतो एंड ऑफ युनिट नंबर 5 विच इज 16 मार्क्स एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं पहा. ओके, सिलेबस टॉपिक 5.9 जो की पेबॅक पिरियड होता, परतावा कालावधी म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट करायचा हा आपण पाहिला. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे पेबॅक पिरियड इक्वल्स टू फर्स्ट कॉस्ट अपॉन ॲन्युअल सेव्हिंग्स. त्याचबरोबर एनर्जी ऑडिट रिपोर्टमध्ये जनरल प्रिन्सिपल सामान्य तत्त्वे कोणते आहेत फॉर रायटिंग बेटर ऑडिट रिपोर्ट आपण ते पाहिले. 7 तत्त्वे होते. नो द रीडर, सिम्पल डायरेक्ट लँग्वेज, ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन, क्लिअर रिकमेंडेशन्स, एक्सप्लेनेशन ऑफ अझम्पशन्स, ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी अँड क्लिअर कॅल्क्युलेशन्स. ओके, दीज आर दी जनरल प्रिन्सिपल फॉर रायटिंग बेटर ऑडिट रिपोर्ट. ओके, त्याचबरोबर टिपिकल कंटेंट ऑफ ॲन एनर्जी ऑडिट. ऊर्जेच्या लेखापरीक्षामध्ये खालील काही टिपिकल कंटेंट मत असायला हवेत. ओके, ज्याला आपण विषय म्हणतो, सामग्री म्हणतो टिपिकल एनर्जी ऑडिट रिपोर्टमध्ये. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह समरी आहे. फर्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह समरी असायला हवी, अंमलबजावणी करण्यासारखा करणारा सारांश. त्याचबरोबर ऑडिट ऑब्जेक्टिव्ह, स्कोप अँड मेथडॉलॉजी, प्लांट इंट्रोडक्शन, प्रोडक्शन प्रोसेस डिस्क्रिप्शन, एनर्जी अँड युटिलिटी सिस्टम डिस्क्रिप्शन्स. ओके, त्याचसोबत प्रोसेस फ्लो डायग्राम अँड एनर्जी अँड मटेरियल बॅलन्स, energy use analysis in utility and process system, energy use and energy cost analysis in plant. Okay, energy efficiency option and recommendations. हे टिपिकल कंटेंट असायला हवेत एनर्जी ऑडिट रिपोर्टमध्ये. लास्ट वन अन ॲक्शन प्लान इन ब्रीफ, कन्क्लुजन, ॲक्नॉलेजमेंट, अपेंडिक्सिस. ओके, या सर्व गोष्टी ह्या टिपिकल कंटेंट आहेत. इथं आपला युनिट नंबर 5 जो एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम होता, जो की 16 मार्क्सला होता, तो इथे संपलेला आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओसाठी, नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.